तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामर इंग्रजी व्याकरणाच्या या सिरीजमध्ये या आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नंबर 5 युज्ड टू हा भाग बघणार आहोत. तर परीक्षेच्या दृष्टीने युज्ड टू हा भाग खूप महत्वाचा आहे आणि एक मार्क, एक गुण आपल्याला सहज, एकदम सोप्या पद्धतीने सहज मिळू शकतो. फक्त आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. तर निश्चितच युज्ड टू या टॉपिक वरील जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला, हे दोन नियम जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्हाला चुकणारच नाही तुमचा, आणि यामध्ये इतर कुठलेही बदल करायचे नसतात. फक्त युज्ड टू चा वापर करायचा असतो आणि तो आता या नियमामध्ये तुम्हाला दिलेलाच आहे. तर पहिला नियम तुम्हाला मी इथं दाखवलेला आहे. तर आपण जर वाक्यामध्ये आपल्याला वुड हा शब्द दिसला, आलेला असतोच वुड हा शब्द, तर या वुड शब्दाच्या जागी आपल्याला युज्ड टू वापरायचे आहे. आणि युज्ड टू वापरल्याच्या नंतर तो शब्द आपल्याला काय करायचा आहे, तो आपल्याला तिथून काढून टाकायचा आहे. नंतर इतर कुठलाही तुम्हाला वाक्यामध्ये चेंजेस, बदल करायचे नाहीतच. फक्त तुम्हाला वुड शब्द काढायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला युज्ड टू वापरायचे आहे. हा एक खूप सोपा टॉपिक आहे, फक्त तेवढं लक्षात ठेवायचे. आणि जर मग दुसरा नियम काय सांगतो आपल्याला, की जर वाक्यात वुड आलेच नसेल, तर एखाद्या वाक्यामध्ये वुड जर आलेच नाही तर तुम्हाला काय, की मूळ क्रियापद, जे मूळ क्रियापद असतं तुम्हाला त्याचं भूतकाळी पास्ट पार्टिसिपल दिलेलं असतं. मग त्याच्या अगोदर तुम्हाला युज्ड टू वापरायचे आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला युज्ड टू वापरायचे आहे आणि त्या क्रियापदाचे तुम्हाला पहिले रूप घ्यायचे आहे. मग क्रियापदाचे पहिले रूप करायचे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला युज्ड टू वापरायचे आहे. तर हे दोन नियम जर तुम्ही व्यवस्थित, पहिला तर खूप सोपा आहे की त्या ठिकाणी वुड आलेला असेल तिथे तुम्हाला युज्ड टू टाकायचे आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे, फक्त तुम्हाला मूळ क्रियापदाचं दुसरं किंवा तिसरं रूप दिलेलं कुठं दिसतं ते बघायचे, त्याच्या अगोदर युज्ड टू टाकायचे आणि त्या क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचं आहे. तर आपण एक 6-7 उदाहरणे इथे घेतलेली आहेत. तर आपल्याकडे पहिलं उदाहरण आहे की सी वुड कम. तर पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याकडे वुड हा शब्द आपण तिथं घेतलेला आहे, आलेला आहे. सी वुड कम. तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपल्याला वुड हा शब्द काढायचा आहे आणि तिथं युज्ड टू वापरायचे आहे. मग सी युज्ड टू, पुढील वाक्य जेवढंही असेल तेवढं जशास तसं लिहायचं, इथं कुठलाही बदल करायचा नाही. तर सी युज्ड टू कम हे आपलं आता उत्तर झालेलं आहे. आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे की मंकी वुड ईट द नट्स. तर इथेही आपल्याकडं वुड आलेलं आहे. मग हे वुड आपल्याला इथेही काढून टाकायचे आहे आणि इथे काय टाकायचे आहे, आपल्याला युज्ड टू वापरायचे आहे. मंकी वुडच्या ऐवजी आपल्याला युज्ड टू घ्यायचे आहे. युज्ड टू ईट द नट्स. ईट द नट्स हे झालं आपलं उत्तर. फक्त वुडच्या ऐवजी आपण युज्ड टू घेतले. तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला ही वुड सिट हिअर, इथेही वुड आलेलंच आहे. तर वुड आपल्याला कॅन्सल करायचं आहे आणि त्या ठिकाणी युज्ड टू वापरायचे आहे. मग ही वुडच्या ऐवजी आपल्याला युज्ड टू घ्यायचे आणि सिट हिअर पुढील वाक्याचा भाग उर्वरित तो जशास तसा आपल्याला घ्यायचा आहे. चौथ्या प्रश्नामध्ये ही प्लेड क्रिकेट. आता आपला हा दुसरा नियम आहे की दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की वुड हा शब्द आपल्याला कुठे इथं दिसत नाही, आलेला नाहीच आहे. मग आपल्याकडं मूळ क्रियापद प्लेड, प्ले आलेलं आहे, त्याचं भूतकाळ आलेलं आहे प्लेड. मग आपल्याला काय करायचे की याच्या अगोदर युज्ड टू घ्यायची, म्हणजे ही युज्ड टू प्लेड च पहिलं प्ले आणि पुढील भाग जशास तसा क्रिकेटला क्रिकेट.
तर जर उड आलेलं नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला रचना करायची आहे. प्रश्न 5वा आहे, दे वुड गाईड अस. इथे वुड आलेला आहे, वुड काढून टाकायचे, ठरल्याप्रमाणे तिथे युज्ड टू टाकून द्यायचे, ठेवून दिले, उत्तर आपले आले. दे युज्ड टू गाईड अस. गाईड अस हे झाले तुमचे युज्ड टू. कसे वापरायचे आता सहज समजलं असेल, सिंपल पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतं आणि चुकण्याचे चान्सेस 100% कमी आहेत, हे चुकू शकत नाहीच. द किंग प्रोटेक्टेड द सब्जेक्ट्स. तर आपल्याकडं आता हे 6 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला वुड हा शब्द वाक्यामध्ये दिसत नाही. मग ज्यावेळेस वुड दिसला नाही त्यावेळेस मूळ क्रियापद शोधण्याचा प्रयत्न करायचा. मूळ क्रियापद आपल्याकडे दिसलं आपल्याला, इथं प्रोटेक्टेड असं आलेलं आहे. तर प्रोटेक्टेड त्याच्या अगोदर आपल्याला वापरायचे आहे युज्ड टू. द किंग युज्ड टू प्लेड. द किंग युज्ड टू प्रोटेक्टेड च्या ऐवजी आपल्याला आता प्रोटेक्ट घ्यायचं, फक्त प्रोटेक्ट द सब्जेक्ट्स. तर आपण प्रोटेक्टेड च्या अगोदर युज्ड टू वापरलं आणि प्रोटेक्टेडचं पहिलं रूप प्रोटेक्ट हे घेतलेलं आहे. आणि आता पुढील 7 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे की माय सिस्टर अँड आय वुड आलेलं इथं सिट ऑन द बाल्कनी. तर आपल्याकडे वुड आलेलं आहे, तर हे वुड काढा आणि फक्त इथं युज्ड टू टाका, बाकी इतर कुठलाही बदल करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे युज्ड टू हा एक मार्काचा प्रश्न आपल्याला हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो आणि एकदम सोप्या पद्धतीने, कुठलेही जास्त नियम पाठ करण्याची गरज नाही. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि सहज 1 मार्क आपल्याला मिळून जाऊ शकतो. म्हणून निश्चितच हा भाग तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढील टॉपिकसाठी सबस्क्राईबला करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला ते कळून जाईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंटमध्ये कळवा आणि सांगा की व्यवस्थित समजलं का नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.